हॅलो मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देत आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असंच आपलं साथ असू द्या माझ्यासोबत. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण बघू कसला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ एक स्पेशल आहे. माझी एक फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड, तिने सुझाव दिलं होतं की तू उलनपासून हल्दी स्पेशल दागिने बनव. तर तेच मी आज बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे. त्याकरिता मी साहित्य घेतलेलं आहे आपलं उलन, बेससाठी कापड, त्याच्यानंतर मोती घेतलेले आहेत. हे मोती छोटं साईज किंवा मोठं साईज तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर मी सुई घेतलेली आहे आणि आपली ग्लूगन आणि ग्लू स्टिक तर आहेच. त्यानंतर माझ्याकडे स्टोनची लेस आहे, ते मी यूज करणार आहे बघा. ठीक आहे. तर सर्वात प्रथम मी हे आपलं माथेची जी बिंदी असते ते बनवणार आहे. त्याकरिता मी असं स्क्वेअर शेपमध्ये हे बेस कट करून घेतलेला आहे. त्यानंतर यावर आपल्याला उलनने काम करायचे आहे. चला मैत्रिणींनो, आता ते करू. आणि त्यासोबत आपल्याला हे कानातले सुद्धा बनवायचे आहेत. तर हे मी माझ्याकडे स्टोनचे होते, तर याला मी ॲज अ बेस म्हणून यूज करत आहे. जर तुम्हाला मार्केटमधून बेस घेऊन आणायचं असेल तर तुम्ही ते आणू शकता आणि त्यावर सुद्धा वर्क करू शकता. तर मैत्रिणींनो, हे स्टोनचे असल्यामुळे मला स्टोनची लेस लावायची गरज नाही पडणार, म्हणून मी हे वालं कानातलं आपलं यूज केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. त्याकरिता पण मी बेस कट करून घेते. तोपर्यंत माझी ग्लूगन गरम होत आहे. एका ताईचं क्वेश्चन होतं की माझं ग्लूगन खूप जास्त मेल्ट होते. तर मैत्रिणींनो, त्याकरिता आपल्याला मध्ये मध्ये ग्लूगन बंद करावं लागते, नाहीतर आपली ग्लूगन अशीच मेल्ट होत राहणार. तर आपण जेव्हा काम नसते किंवा आपलं थोडंसं जर ग्लूगन गरम झाली, त्यानंतर आपण ग्लूगन बंद करायचं. तर मैत्रिणींनो, हे मी तुम्हाला हे ज्वेलरी पार्टमध्ये सांगणार आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहोत, ते म्हणजे एक कानातलं आणि एक बिंदिया. तर चला मैत्रिणींनो, माझी ग्लूगन आता गरम झालेली आहे आणि आता आपण आपलं हल्दी स्पेशल उलनपासून दागिने बनवण्याचा व्हिडिओ चालू करू. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकताय असं आपल्याला पूर्ण उलन छान प्रकारे हे स्क्वेअर शेपमध्ये जे मी बेस घेतला आहे त्यामध्ये छान प्रकारे आपल्याला उलन लावून घ्यायचं आहे. मी थोडं कन्फ्यूजमध्ये होती की डार्क येलो घ्यायचं की लाईट येलो घ्यायचं. तर मैत्रिणींनो, फायनली मी लाईट येल्लोनी काम चालू केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, हाईप आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला हाईप करा. अशा प्रकारे आपल्याला इथे 2 ते 3 राऊंड असं करून घ्यायचे आहे मैत्रिणींनो, जवळ करून. ते मी आता कंप्लीट करून घेते. मैत्रिणींनो, हे बघा, आपलं हे एक पॅच रेडी झालेलं आहे, हल्दी स्पेशल, हल्दी ज्वेलरी स्पेशल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कानातल्यासाठी हे कानातलं आहे, हे बेस म्हणून मी यूज करत आहे. आता ह्या कानातल्यासाठी आपल्याला यामध्ये उलननी काम करून घ्यायचे या बेसवर. तर चला मैत्रिणींनो, सर्वात पहिले आपण हे येलो कलरनी 2 लाईन करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सेम जसं मी मांग टिक्क्याचं बनवलेलं आहे आपलं बिंदियाचं, तसंच मी हे कानातल्याचं पण बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2च गोष्टी बघणार आहोत, कानातलं आणि मांग टिक्का. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी गळ्यातलं आणि बांगड्याचं सेट घेऊन येणार आहे. तर मैत्रिणींनो, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या नेक्स्ट व्हिडिओला बघायसाठी. आणि मी आधी पण छान असे व्हिडिओ बनवलेले आहे उलनपासून, तर ते पण तुम्ही जर बघायची तुम्हाला इच्छा असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. छान आयडिया घेऊ शकता उलनपासून आणि तुम्ही पण ट्राय करू शकता बनवायसाठी, कारण की हे खूप छान असं ऑप्शन आहे, स्वस्त्यात मस्त. याच्यापासून छान आपण वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्या आपण आपल्या लाईफमध्ये यूजसुद्धा करू शकतो.
तर हे अशा प्रकारे मी 2 राऊंड करून घेत आहे येलो कलरच्या उलननी. छान आपल्याला असं दाबून दाबून साईडने घेऊन करायचं आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला डार्क येलो कलर मी यूज करणार आहे, ते 1 राऊंड. मैत्रिणींनो, आधी पूर्ण येलो करायचा विचार केलेलं होतं, पण ते मला ठीक नव्हतं वाटत की हलकंसं दुसरं कलरचं शेड आलं तर आणखी छान दिसते उठून. त्याकरिता मैत्रिणींनो, हे सुद्धा व्हिडिओ मोठं होतं. तुम्ही बघू शकता आपले हे 3ही पीस रेडी झालेले आहेत. तर हे 3ही पीस रेडी झाले. ह्याच्यामधून 2 पीस आपण आपल्या कानातल्यासाठी यूज करणार आहोत आणि 1 पीस आपण आपल्या मांगटिका बनवण्यासाठी यूज करणार आहोत. तर कानातलं हे जे आहे हे बेस आहे. हे बघा, हे बेस आपल्याला इझिली यामधनं टाकायचं आहे. हे बघा, हे झालं रेडी आपलं कानातलं. बघू शकता मैत्रिणींनो, सुंदर असं फ्लावर लुक दिसत आहे. आर्टिफिशियल फ्लावर लुक, हल्दी स्पेशल ज्वेलरी. आपण नवीन काहीतरी ट्राय करू शकतो. त्यानंतर दुसरं पण असंच करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर हे आपले 2 कानातले झालेले आहेत आणि आता आपल्याला हे मांगटिका करायचं आहे. तर याकरिता मैत्रिणींनो, मी ऑलरेडी हे एक मोत्याची विणून ठेवलेलं होतं, मोतीची माळ बनवून ठेवलेली होती आणि त्यामध्ये हे जे आपलं असते ना कानातलं जे असते, जे आपण लटकन म्हणून घालतो, त्याचं हे मी इथे बांधून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे आपल्याला यामध्ये छान प्रकारे असं शिवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, असं छान प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला यामध्ये इथं याला बांधूनसुद्धा घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी बांधून घेत आहे. बघू शकताय तुम्ही, हे मी आता पूर्ण शिवून घेते आणि त्यानंतर अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते सुद्धा करू. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे, हे बघा, तुम्हाला असं छान प्रकारे दिसत असणार. हे माझं आता रेडी झालेलं आहे मांगटिका. त्यानंतर आपल्याला इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मी इथे लावत आहे हे स्टोनची लेस. बघू शकताय तुम्ही, हे स्टोनची मी लेस लावत आहे, कारण की हे आपलं मांगटिका असते, हे असं दुरून छान असं उठून दिसायला पाहिजे, म्हणून मी हे स्टोनची लेस इथे यूज करत आहे. याला थोडं सांभाळून कट करावं लागते. ठीक आहे, तर मी हे असे स्टोनची लेस 4ही बाजूला लावून घेते. बघू शकताय तुम्ही, मी हे उलनवरच लावत आहे. बरोबर आपल्याला इथून कट करायची आहे ही अशी. आय होप तुम्हाला छान प्रकारे दिसत असणार. मी छान आता चिकटवून घेते आणि मग तुमच्याशी पूर्ण हे शेअर करते. हे दुरून छान लुक दिसते, याच्या व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये खूप छान दिसत आहे मैत्रिणींनो. हे बघा मैत्रिणींनो, यामध्ये मी हे स्टोनची लेस लावलेली आहे. त्यानंतर मध्यभागीसुद्धा मी एक छोटीशी स्टोनची लेस कट करून उलनवर लावली आहे आणि मध्ये एक मोती दिलेला आहे. त्यासोबतच हे आपले कानातले सुद्धा रेडी आहेत. हे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे हे आजचं आपलं अर्धं सेट रेडी झालेलं आहे. आपण याचं पुढचं सेट लवकरच घेऊन येऊ. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच साथ असू द्या मैत्रिणींनो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.